let's read the next passage. From then on, Madame Loisel knew the horrible life of the very poor, but she played her part heroically. The dreadful debt must be paid. She would pay it. They dismissed their maid. They changed their lodgings. They rented a garret under the roof. She came to know the drudgery of housework, the odious labors of the kitchen. She washed the dishes, the dirty linen. She carried the garbage down to the street every morning and carried up the water, stopping at each landing to catch her breath and rest like a commoner. She had to bargain at markets, quarrel and face insults over every miserable sou. Each month they had to pay some loans, renew others, get more time. Her husband worked extra, every evening doing accounts for a tradesman, and often, late into the night, he sat copying a manuscript at 5 sous a page. And this life lasted 10 years. At the end of 10 years, they had paid off everything, even the interest. Madame Loisel looked old now. Often she brooded over the past. What would have happened if she had not lost that necklace? How strange life is, how fickle, how little is needed for one to be ruined or saved. Let's see the new words from this passage. Drudgery, hard work or boring work. Dreadful, fearful. Heroically, courageously. Sou, it is a French coin of low value used in the past. Garret, a small uncomfortable room at the top of the house. To brood over is a phrase. To brood over means thought sadly. Now we will see or we will discuss of this passage. From then on, Madame Loisel knew the horrible life of a very poor. We have seen that Mr. and Mrs. Loisel made arrangements for replacing the diamond necklace, and so they have taken loans. And from that time, they knew the horrible life of a very poor. तेव्हापासून त्यांचं जीवन खडतर कष्टाने भरलं. But she played her part heroically. She faced all the problems courageously. म्हणजे तेव्हापासून तिने जे जे काही संकट येतात, प्रॉब्लेम्स येतात, त्याला तिने मोठ्या धीरानं तोंड दिलं. द ड्रेडफुल डेट मस्ट बी पेड डेट मीन्स लोन. जे काही कर्ज आहे, ड्रेडफुल मीन्स अ लॉट ऑफ लोन दे हॅव टेकन फ्रॉम द बँक्स अँड फ्रॉम द मनी लेंडर्स. म्हणजे सावकारांच्याकडून, बँकेतून बरंच काही कर्ज घेतलेलं होतं आणि म्हणून ते फेडणं भाग होतं. द ड्रेडफुल डेट मस्ट बी पेड. अगदी भीतीदायक असं खूप मोठ्या प्रमाणात रक्कम असल्यामुळे त्याला ड्रेडफुल म्हटलं आहे. ते परत करणं मस्ट होतं, म्हणजे गरजेचंच होतं. शी वूड पे इट, आणि ती ते नक्कीच परत करणार. दे डिसमिस्ड देअर मेड. दे चेंज्ड देअर लॉजिंग्स. दे रेंटेड अ गॅरेट अंडर द रूफ. मग हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी काय काय केलं? त्यांनी आधी त्यांच्या मेड सर्वंटला काढून टाकलं घरातून, कामावरून, पैसे वाचवण्यासाठी. नंतर त्यांनी आपलं राहतं घर, जे लॉजिंग म्हटलं, इथं लॉजिंग मीन्स इथं हाऊस, जे बऱ्यापैकी राहतं घर होतं ते सुद्धा त्यांनी बदललं. आणि रेंटेड म्हणजे भाड्याने एक छप्पर असलेला पोटमाळा वजा घर त्यांनी घेतलं, छोटंसं घर घेतलं आणि त्यामध्ये ते राहू लागले. शी केम टू नो द ड्रजरी ऑफ हाऊसवर्क. आता तिला सगळं काम करायला लागायला लागलं. ड्रजरी म्हणजे हार्डवर्क, सगळी ए टू झेड सगळी घरातली कामं करायला लागली.
द ऑडियस लेबर्स ऑफ द किचन, रटाळ कामं आहेत ही, रोजची तीच कामं सगळी करावी लागली. शी वॉश द डिशेस, द डर्टी लिनन, बघा काय काय घरातलं काम करायला लागायला लागलं तिला. डिशेस धुणं, भांडी घासणं, भांडी धुणं, त्याचबरोबर डर्टी लिनन, कपडे, लिनन मीन्स क्लोथ्स, कपडे धुणं. शी कॅरीड द गार्बेज डाऊन टू द स्ट्रीट एव्हरी मॉर्निंग, तर रोजच्या रोज खाली रस्त्यापर्यंत यायचं, वरून खाली यायचं आणि तिथं रस्त्यापर्यंत येऊन कचरा टाकायचा. अँड कॅरीड अप द वॉटर, स्टॉपिंग ॲट ईच लँडिंग टू कॅच हर ब्रीथ अँड ड्रेस्ड लाईक अ कॉमनर. तर काय व्हायचं, कॅरीड अप द वॉटर, स्टॉपिंग ॲट ईच लँडिंग, पाणी खालून वरती न्यायला लागायचं. मग प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक पायरीवर थोडं थोडं थांबत ती जायची. पण शी वॉज ड्रेस्ड लाईक अ कॉमनर, पण तिचा ड्रेस, कारण का, शी वॉज नाऊ पुअर वुमन, ती आता गरीब होती, त्यामुळं अगदी सामान्य स्त्रियांसारखा तिचा ड्रेस होता, तिचा पेहराव होता. शी हॅड टू बार्गेन ॲट मार्केट्स, आता तिला मार्केटमध्ये गेल्यानंतर सुद्धा किमतीसाठी घासाघीस करावी लागत असे, बार्गेन करावं लागत असे, कारण एक एक पैसा वाचवणं तिच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. क्वारल अँड फेस इन्सल्ट्स ओव्हर एव्हरी मिझरेबल सू, आणि एक एक अगदी क्षुल्लक किमतीचं फ्रेंच नाणं म्हणजे सू, तर एक एक पै वाचवण्यासाठी म्हणा तिला काही वेळेस बार्गेनिंग करावी लागायची, भांडण करावं लागायचं, काही वेळेस अपमान सहन करावा लागायचा मार्केटमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी होत असत तिच्या बाबतीत. ईच मंथ दे हॅड टू पे सम लोन्स, रिन्यू अदर्स, गेट मोअर टाईम. आता प्रत्येक महिन्याला काही ठराविक रक्कम त्यांना रिटर्न करावी लागत असे, ठराविक रक्कम कर्ज फेडावं लागत असे ठराविक रकमेचं. रिन्यू अदर्स गेट मोअर टाईम, काही कर्ज जास्त काळासाठी पुन्हा घ्यावं लागत असे. हर हजबंड वर्कड एक्स्ट्रा एव्हरी इव्हिनिंग डुईंग अकाउंट्स फॉर अ ट्रेड्समन अँड ऑफन लेट इन टू द नाईट ही सॅट कॉपिंग अ मॅन्युस्क्रिप्ट ॲट 5 sous अ पेज. ही वॉज वर्किंग एक्स्ट्रा टाईम. आता जास्त वेळ एकतर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनमधलं क्लार्कचं काम करून, शिवाय ट्रेड्समनकडं म्हणजे एखाद्या व्यापाऱ्याकडं, मर्चंटकडं तो दुसरं अकाउंटिंगचं काम करत असे, आणि त्यामुळे तो रात्री उशिरा घरी येत असे. पुन्हा आल्यानंतर खूप उशिरापर्यंत रात्री मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखिताच्या प्रती तयार करायचं काम करत असे. एका पेजला 5 सूज मिळत असत. अँड धिस लाईफ लास्टेड 10 years. अशा पद्धतीनं हे जीवन 10 वर्षपर्यंत ते जगले. एवढं हलाखीचं जीवन ते जगले. ॲट द एंड ऑफ 10 years दे हॅड पेड ऑफ एव्हरीथिंग, इवन द इंटरेस्ट. 10व्या वर्षाच्या शेवटी व्याजासकट त्यांनी ते सर्व पैसे फेडले. मदाम लॉयझेल लुक्ड ओल्ड नाऊ. ही सगळी कठीण कष्टाची कामं शिवाय टेन्शन, कर्ज फेडायचं, यामुळे मदाम लॉयझेल आता कशी दिसत होती, एज झाल्यासारखं म्हातारी दिसू लागली होती. ऑफन शी ब्रूडेड ओव्हर द पास्ट. आता वारंवार वरचेवरती भूतकाळाचा विचार करत असे आणि दुःखी होत असे. व्हॉट वूड हॅव हॅपन्ड इफ शी हॅड नॉट लॉस्ट दॅट नेकलेस. जर नेकलेसच हरवला नसता तिच्याकडून तर काय घडलं असतं, याचा विचार ती करायची. हाऊ स्ट्रेंज लाईफ इज, हाऊ फिकल. आणि हा विचार करताना तिला जीवनाबद्दल वाटायचं की हाऊ स्ट्रेंज लाईफ इज, जीवन किती विचित्र आहे, किती चेंजेबल आहे, किती फिकल आहे, म्हणजे किती क्षणभंगूर आहे. हाऊ लिटिल इज नीडेड फॉर वन टू बी रुइंड ऑर सेव्ड. आणि त्यातून तिचं तीच एक निष्कर्ष काढत असे की किती एखाद्याला उन्नती करण्यासाठी, सेव्ह म्हणजे डेव्हलपमेंट करण्यासाठी किती लागतं आहे, किती कमी लागतं, आणि त्याचबरोबर रुईन म्हणजे अधोगती करण्यासाठी तरी किती लागतं, असं तिचं तीच मनात विचार करत असे. लेट्स रीड द नेक्स्ट पॅसेज. वन संडे ॲज शी वॉज वॉकिंग इन द शाम्स इलिसिस, suddenly she saw Madame Forestier
Still young, still beautiful, still charming. Madame Loisel felt emotional. Should she speak to her? Yes, of course. And now that she had paid, she would tell her all. Why not? She went up to her. Good morning, Ginny. The other, astonished to be addressed so familiarly by this common woman, did not recognize her. She stammered, But, Madame, I don't know. You must have made a mistake. No, I am Mathilde Loisel. Her friend uttered a cry. Oh, my poor Mathilde, how you have changed. Yes, I have had some hard times since I last saw you, and many miseries, and all because of you. Me? How can that be? You remember that diamond necklace that you lent me to wear to the minstrel party? Yes, well, I lost it. What do you mean? You brought it back? I brought you back another exactly like it, and it has taken us 10 years to pay for it. It wasn't easy for us. We had very little. But at last it is over, and I am very glad. Madame Forestier was stunned. You say that you bought a diamond necklace to replace mine? Yes, you didn't notice then. They were very similar. And she smiled with proud and innocent pleasure. Madame Forestier, deeply moved, took both her hands. Oh, my poor Mathilde, mine was an imitation. It was worth 500 francs at most. Now, we are going to explain the new words. Astonished, surprised. Familiarly, showing closeness or familiarity. Miseries, troubles. Imitate, follow as a model म्हणजे नक्कल. इमिटेशन हे नाउन आहे, याचा अर्थ नकली. लेट्स एक्सप्लेन दिस पॅसेज. वन संडे ॲट शी वॉज वॉकिंग इन द शाम्स-इलिसीस, सडनली शी सॉ मदाम फॉरेस्टियर, स्टील यंग, स्टील ब्युटिफुल, स्टील चार्मिंग. एका रविवारी ती शाम्स-इलिसीस नावाच्या एका भागामध्ये फिरायला गेली होती. ती मीन्स हू? मटिल्डा. तिथं अचानक कुणाला पाहिलं तिनं? मदाम फॉरेस्टियरला पाहिलं. कशी होती? हाऊ वॉज ॲपिरियन्स ऑफ मदाम फॉरेस्टियर? स्टील यंग, अजूनही तरुण दिसत होती. 10 वर्षानंतर ती बघत होती, तरीही मदाम फॉरेस्टियर स्टील यंग, स्टील ब्युटिफुल, स्टील चार्मिंग, अजूनही तरुण दिसत होती, सुंदर दिसत होती आणि आकर्षक दिसत होती. मॅडम लॉयझेल फेल्ट इमोशनल. आता तिला एवढ्या वर्षांनी भेटल्यानंतर लॉयझेल थोडी भावूक झाली, भावनावश झाली. शुड शी स्पीक टू हर? येस, ऑफकोर्स. मनातल्या मनात तिने विचार केला, आपण बोलूयात का मदाम फॉरेस्टियरशी? तिनं पुन्हा मनाशी ठरवलं की निश्चित बोलूया आपण. अँड नाऊ दॅट शी हॅड पेड, शी वूड टेल हर ऑल. व्हाय नॉट? आता तर सगळे पैसे आपण चुकते केलेले आहेत नेकलेसचे. सगळं क्लिअर केल्यानंतर का नाही बोलायचं? आपण बोलून टाकूया आता. शी वेंट अप टू हर. गुड मॉर्निंग जिनी. ती फॉरेस्टियरजवळ गेली आणि गुड मॉर्निंग जिनी म्हणाली. द अदर ॲस्टॉनिश्ड टू बी ॲड्रेस्ड सो फॅमिलियरली बाय धिस कॉमन वुमन डिड नॉट रेकग्नाइज हर. आता दुसरी म्हणजे कोण? मदाम फॉरेस्टियर. शी वॉज ॲस्टॉनिश्ड. शी सरप्राईज व्हेरी मच. शी वॉज सरप्राईज्ड व्हेरी मच. आता तिला इतका आश्चर्याचा धक्का बसला की जी समोरची व्यक्ती आहे ती टू बी ॲड्रेस्ड सो फॅमिलियरली, जणू काही अगदी परिचित माणसांबरोबर बोलतात तसं ती बोलत होती. आणि ही एकदम सामान्य दिसणारी व्हेरी सिम्पल वुमन आहे, कारण मदाम फॉरेस्टियर ही रिच आहे, श्रीमंत आहे, आणि ही एकदम सामान्य दिसणारी अशी स्त्री मला गुड मॉर्निंग म्हणते आहे.
शी डिड नॉट रेकग्नाइज हर. शी स्टॅमर्ड. फॉरेस्टियर मॅडम तिला ओळखू शकली नाही, त्यामुळं ती थोडंसं अडखळतच बोलली, बट मॅडम आय डोंट नो. पण मॅडम मी नाही तुम्हाला ओळखलं. आय डोंट नो. यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक. काहीतरी चूक होती आहे. माझी ओळख नाही आहे तुमच्याशी. नो आय एम मॅटिल्ड लॉयझेल. हिनं ओळख करून दिली. मी कोण आहे? मॅटिल्ड लॉयझेल. हर फ्रेंड अटर्ड अ क्राय. ओ माय पुअर मॅटिल्ड, हाऊ यू हॅव चेंज्ड. अटर्ड क्राय. जवळजवळ किंचाळलीच तिची मैत्रीण. जोरात म्हणाली, माझ्या बिचाऱ्या मटिल्डा, किती बदल झाला तुझ्यात. इतका बदल कसा? येस, आय हॅव हॅड सम हार्ड टाइम्स सिन्स आय लास्ट सॉ यू. सॉ मीन्स इथं मेट. मी तुला मागे भेटले तेव्हापासून काही कठीण परिस्थितीतून मी जात होते. अँड मेनी मिजरीज. मिजरीज मीन्स ट्रबल्स. आणि बरीचशी संकटं आली माझ्यावर. अँड ऑल बिकॉज ऑफ यू. मी ह्या संकटात कशी आले की हे सगळं तुझ्यामुळे घडलं. मी? हाऊ कॅन दॅट बी. माझ्यामुळे? हे कसं शक्य आहे? यू रिमेंबर दॅट डायमंड नेकलेस दॅट यू लेंट मी टू वेअर टू द मिन्स्ट्री पार्टी. तुला आठवतं का की तो डायमंडचा नेकलेस तू मला मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या पार्टीसाठी तो परिधान करायला दिलेला होतास. तो आठवतो का? येस. वेल. निश्चितच आठवतो मला. वेल, आय लॉस्ट इट. मी तो हरवला होता. व्हॉट डू यू मीन यू ब्रॉट इट बॅक. तुला काय म्हणायचं आहे? तू आणलास? पुन्हा खरेदी केलास? आय ब्रॉट यू बॅक अनादर एक्झॅक्टली लाईक इट. अगदी तंतोतंत तुझा पूर्वीचा होता ना, तसाच मी आणला परत. अँड इट हॅज टेकन अस 10 years टू पे फॉर इट. आणि अगदी तसाच नेकलेस खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे परत फेडायला मला 10 वर्षाचा कालावधी लागला. इट वॉजंट इझी फॉर अस. वी हॅड व्हेरी लिटल. मीन्स वी आर पुअर पीपल. वी वेआर पुअर पीपल. सो इट वॉजंट इझी फॉर अस. आम्ही खूप गरीब होतो. खूप कमी संपत्ती होती आमच्याकडं. पण आमच्यासाठी हे सोपं नव्हतं डायमंड नेकलेस खरेदी करणं. बट ॲट लास्ट इट इज ओव्हर अँड आय एम व्हेरी ग्लॅड. पण शेवटी कर्ज फिटलं. वी हॅड रिपेड द लोन अँड नाऊ आय एम व्हेरी हॅपी. आणि ते कर्ज फिटलं आणि मी आता खूप खुश आहे. मदाम फॉरेस्टियर वॉज स्टन्ड. हे ऐकून तिला धक्काच बसला. शी वॉज शॉक्ड व्हेरी मच अँड शी स्टन्ड. तिला धक्का बसला. ती स्तब्ध झाली. यू से दॅट यू बॉट अ डायमंड नेकलेस टू रिप्लेस माईन. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का, माझा नेकलेस परत देण्यासाठी तुला डायमंडचा नेकलेस खरेदी करावा लागला? येस, यू डिडंट नोटीस देन दे वेअर व्हेरी सिमिलर. तुला त्याची ओळखच पटली नाही. बिकॉज दे वेअर दीज 2 pieces. दोज 2 pieces वेअर व्हेरी सिमिलर. ते दोन्हीही नेकलेस एकसारखे होते दिसायला, त्यामुळे तुझ्या लक्षात नाही आलं. येस. अँड शी स्माइल्ड विथ प्राऊड अँड इनोसंट प्लेजर. हे तिनं सांगितलं. पण अभिमानानं आणि निरागसपणे ती हसली. कारण तिच्या मनामध्ये एक भावना होती की आपण प्रामाणिकपणे तिचा नेकलेस परत केला. मदाम फॉरेस्टियर डीपली मूड टूक बोथ हर हँड्स. आता तिच्या मनात इतकी भावना भरून आली होती की ती पुढं झाली आणि तिचे दोन्ही हात म्हणजे मॅटिल्डाचे दोन्ही हात आपल्या हातामध्ये घेतले आणि म्हणाली की ओ माय पुअर मॅटिल्ड, माईन वॉज अन इमिटेशन. अगं माझ्या बिचाऱ्या मॅटिल्डा, माझा जो हार होता ना तो नकली हार होता. इट वॉज वर्थ 500 francs ॲट मोस्ट. जास्तीत जास्त त्याची किंमत फक्त 500 francs असेल. आणि तू तर मला नवीन डायमंड नेकलेस ओरिजिनल दिलायस. दस द स्टोरी इज कम्प्लिटेड हिअर. अशा पद्धतीनं ही गोष्ट इथं संपते. द स्टोरी हॅज टेकन फ्रॉम द नेकलेस बाय गाय द मॉप्सा. म्हणजे
ही स्टोरी द नेकलेस म्हणून गाय द मॉप्सा नावाच्या ज्या लेखकानं लिहिलेलं आहे त्या स्टोरीमधून थोडासा भाग याच्यामध्ये घेतलेला आहे पार्ट 1 आणि पार्ट 2मध्ये. आणि अशा पद्धतीनं आपण ही स्टोरी पूर्णपणे शिकलेलो आहोत. सो वी हॅव सीन इन पार्ट 2 ऑल्सो द 4 मेन पॉईंट्स ऑफ द स्टोरी द नेकलेस. पार्ट 2मध्ये सुद्धा आपण मुख्य 5 मुद्दे बघितलेले आहेत, 4 मुद्दे बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे सर्च ऑफ डायमंड नेकलेस, म्हणजे डायमंडचा नेकलेस हरवला. इथंपर्यंतचा पहिला भाग आपण पाहिला होता. आणि दुसऱ्या भागामध्ये डायमंड नेकलेसचा शोध मिस्टर अँड मिसेस लॉयझेलनी कसा घेतला ते पाहिलं. अरेंजमेंट्स फॉर रिप्लेसिंग द डायमंड नेकलेस, त्यानंतरच्या पार्टमध्ये पॅसेजमध्ये आपण बघितलं की हा डायमंड नेकलेस भरून देण्यासाठी काय काय अरेंजमेंट्स केले गेले, काय काय व्यवस्था केली गेली. त्यानंतर हार्डशिप्स इन द लाईफ ऑफ मिस्टर अँड मिसेस लॉयझेल, मिस्टर आणि मिसेस लॉयझेल यांच्या जीवनामध्ये तो नेकलेस खरेदी केल्यानंतर कर्ज फेडण्यासाठी जी जी काही कठीण कष्टाची कामं करावी लागली, काय काय सोसावं लागलं ते आपण तिसऱ्या एका मुद्द्यामध्ये बघितलं. अँड द लास्ट पॉईंट इज मीटिंग ऑफ मदाम फॉरेस्टियर टू मॅटिल्ड लॉयझेल अँड डिस्कशन अबाउट द रियालिटी ऑफ द नेकलेस. तर मदाम फॉरेस्टियरची भेट मॅटिल्डबरोबर जेव्हा झाली बाहेर फिरायला गेल्यानंतर आणि त्यांची नेकलेसबरोबर 10 वर्षापूर्वी घेतलेल्या नेकलेसच्या बाबतीतली चर्चा झाली. हा भाग आपण इथं संपवला आहे. दस वी हॅव कम्प्लिटेड दिस लेसन. बट नाऊ फ्रेंड्स, I want to ask you one question that do you think Madame Forestier would return the diamond necklace to Matilda? तुम्हाला असं वाटतं का की मदाम फॉरेस्टियरनं जेव्हा तिला रियालिटी कळली, खरं सत्य जेव्हा कळलं की हा डायमंड नेकलेस मला मटिल्डानं दिलेला आहे, तेव्हा तिनं प्रामाणिकपणे तो दिला असेल का? व्हॉट डू यू थिंक अबाउट दॅट? तुम्हाला काय वाटतं त्याविषयी? येस, ऑफ कोर्स, आय थिंक डेफिनेटली शी वूड हॅव रिटर्न द डायमंड नेकलेस टू मटिल्डा लॉयझेल बिकॉज मदाम फॉरेस्टियर वॉज ऑनेस्ट अँड काइंड हार्टेड वुमन. मला वाटतं की तिनं निश्चितपणे हा हार मटिल्डाला परत केलेला असेल, कारण मदाम फॉरेस्टियरसुद्धा प्रामाणिक आणि दयाळू वृत्तीची स्त्री होती. And thus we have completed these 2 parts, part 1 and part 2 of this story, The Necklace. Next we will meet in the session of the exercise.